आता एवढे सगळे सिनेमा केल्यानंतर म्हणजे मराठीत तर एवढं काम केलंय, नाव मिळवलंय. हिंदीमध्ये पण मला वाटतं दृश्यममध्ये तुम्ही काम हो. केलेलं आहे. तर ती भूमिका कशी मिळाली आणि त्यातून नक्की कशी साकारली ती भूमिका? ती भूमिका म्हणजे त्याची ऑडिशनच घेतली होती. बरं. आम्ही सगळेच गेलो होतो आणि निशिकांत कामत जे हो, आता हो. आपण नाहीये, त्यांनी ते दिग्दर्शित केलं होतं. त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर राणे हो, हो. ही दृश्यमची मी भूमिका केली होती. त्याची त्याचा एक किस्सा मस्त आहे खरं. तर तो कॉन्ट्रॅक्टर आहे ना, तो आलेला हो, असतो. हो. त्याचा एक डायलॉग आहे, हं. अजय देवगण बरोबर बघ, की अजय देवगणला तो नेतो आणि त्याचं ते गॅरेज दाखवतो हां. आणि म्हणतो, "बस विजय भाई इतना ही काम है, कोई प्रॉब्लम नहीं." त्याला म्हणतो बघ, हं, हं, हं. "मेरा पुलिस स्टेशन का अभी स्लैब का काम हुआ है हं. और मंडे से फ्लोरिंग शुरू होगा, हं. तो उसके बाद ये कर देता हूँ." बघा आता, हां. ते काय म्हणलं, की स्लॅब का काम खत्म हुआ है हं. और मंडे से फ्लोरिंग शुरू होगा. हं. आता हा डायलॉग मी तिथं घेतला. हा नॉर्मल आहे ना, ह्याच्यात हो. काही असं नाही, स्लॅब का काम खतम होगा, हं. नॉर्मल घेतला. बरोबर. मग मला परत निशी म्हणला, "पिट्या, त्यांनी टाईट झालं ना, परत घे हा डायलॉग." हं. म्हणलं, "हिला हाच घे, ह्याच्यात काय असं डायलॉग मध्ये?" कारण नाही का वेगळं अच्छा. काय. मग मी घेतला परत, की "नहीं, नहीं, कोई प्रॉब्लम नहीं, हो जाएगा. मेरा पुलिस स्टेशन का अभी स्लैब का काम खत्म हुआ है और मंडे से फ्लोरिंग शुरू होगा, तो उसके बाद कर दूंगा." हं. आता हे मी केल्यानंतर ज्या वेळेला मी चित्रपट बघितला ना, हं, हं, हं. मला तेव्हा कळलं, की ह्या वाक्याचं महत्त्व काय हो, होतं. हो. मला आणि माहिती कुठं होतं त्याच्या पिक्चर खाली काय आहे. ठेवा. माझ्याच ह्याच्यावरनं तो करतो. बरोबर. अच्छा, फ्लोरिंगचं काम आहे. जर सुरू होणारं तिथं तो गाडतो हो. आणि जेव्हा तो जाताना दाखवलाय ना बॅग असं नाही हां, का हां, हां. फावड्या घेऊन, हो. तेव्हा अख्ख्या स्क्रीनवर माझा चेहरा येतो बघा एवढा अच्छा. मोठा, नाही, नाही. एकट्याचाच. नक्की. म्हणजे परत ते परत येतो. फ्लॅशमध्ये जातं. तर तो एक मस्त अनुभव होता. छान अनुभव होता.